हरे विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव सीताकांत स्मरण जय जय राम बाल कृष्ण भगवान की जय. अशी महाभारती कथा वैशंपायने सांगितली परीक्षिते सुता. आणि अशा प्रकारे ही महाभारताची कथा जी आहे आजपर्यंत ही वैशंपायने परिस्थिती सुद्धा सांगितली. आणि अशा प्रकारे पण म्हणून ब्रह्महत्या गेल्या तत्वता जन्मे जयाच्या. आणि मग ही कथा पुण्यपावन कथा ऐकल्यानंतर जन्मेजयाच्या काय या ब्रह्महत्येचे पातक झालं होतं ते या कथा ऐकून या पुण्यपावन कथा ऐकून त्याचं नाहीसं झालं. मग राव करी काय उपकारासी उत्तीर्ण होऊ काय. तीर्थवंदनी धरिले पाय ऋषी षोडशोपचारे पूजिला राम. आणि मग राजा बोलतोय की हे राजा बोलतोय की गुरुवर्या तुम्ही मला काय केलं पुण्य पावन केलं माझं सगळं मला दोष मुक्त केलं. आणि मग तो वारंवार काय करतोय त्या गुरुवारांचे पाय धरतोय की माझा तुम्ही आता काय केलात गुरुवर्या तुम्ही उद्धार केलात. जी मज दोषा वेगळे केले पातका पासोनी सोडविले. मग ऋषीने बद्री बैसविले पूजिला राय जन्मे जय. आणि मग त्यांनी काय केलंय गुरूंची पूजा केली. आणि गुरूंची पूजा केली आणि मग गुरुने काय केलंय की राजाला बद्री म्हणजे राजाला आसनावर बसवलं. आणि मग राजाचा तिथे काय केलंय मग पूजा केली म्हणजे राजाचा तिथे राज्याभिषेक केला गुरुने. तेथे फेरी दुदुंबी वाजती निशाणे तुरे गर्जती. स्वर्गी देव पुष्पवृष्टी करो आणि म्हणती शोभा वंशी दिधली येणे. आणि मग तिथला जो 16 वर्ण राजाला आसनावर बसवलं तिथला 16 जर सांगायचा गुढ्या तोरणे उभारलेले आहेत. आणि स्वर्गीचे देव काय करतात पुष्पवृष्टी करत आहेत. आणि म्हणतात की खरोखर हा शेवटचा जो राजा या परीक्षित जो आहे जो पांडव कुलामध्ये जन्माला आला की यांनी काय केलाय संपूर्ण वंशाचा काय केला उद्धार केला या झाला या राजामुळं. या राजामुळंच एवढ्या म्हणजे आज पुण्यपावन पर्व असा झाला की 8 पर्वाची कथा ऐकायला भेटली महाभारताची कथा आणि शेवटची पुरवणी स्वर्गारोहण. आणि अशा प्रकारे या सर्व कथा ऐकल्यानंतर सर्व जीवात्माचा काय झालाय सर्व कुलीचा उद्धार झाला आहे. आणि त्याच्यामुळे मग तो राजा जन्मे जय पाहे प्रत्यही भारत कथा सेवित आहे. पूर्वजांशी मोक्ष होया ही कथा ऐकली. आणि मग हा राजा जन्म जे तिथे राज्य करत असताना आता ही आपण जी राजाने जी कथा ऐकली प्रत्यक्ष आपण सुद्धा ही भारताची कथा पण ऐकली महाभारताची कथा ऐकली. आणि ही कथेचा जो कथामृत आपण श्रोत्याने सेवन करत असताना की आपल्याला सुद्धा या कथा काय होईल मोक्ष प्राप्त होईल. की अशी एवढीही पुण्यभाव जशी ही कथा गुरुनी राजाला सांगितली आणि राजाने ऐकली तशी श्रोतेजन हो तुम्हाला सुद्धा ही कथा ऐकल्याने की तुम्हाला सुद्धा मोक्ष प्राप्तीचा योग आणि पुण्य प्राप्त होईल. जी कथा पुण्य पावन भावार्थे भाविती परमहंस जाण. पातकाशी मुळीन होना उपटोनिया टाकिता. आणि जी ही कथा कशी कथा आहे ही पुण्यपावन कथा आहे. आणि ही जी कथा नित्य जर कोण ऐकल की त्याला प्रत्यक्ष काय होईल ते त्याचे पातक जे आहेत ते पापये जे आहेत ती मुली होऊन जातील. आणि मग सगळ्या गोष्टीने तो माणूस कसा होईल पावन होईल. जी हे कथा नित्य पाहे प्रभातेशी ऐकत आहे. नित्य दिनी त्याचे देह
होतील विष्णू रूप. आणि ही कथा आपण तीर्थक्षेत्रावर जर जाऊन जर तिचा वाचन पठण जर केला किंवा वाचली ऐकली तर त्याहून अत्यंत शुभ, त्याहून तुम्हाला अत्यंत तुमच्या गाठीला काय होईल, पुण्य भेटेल. अशी पुण्यपावन कथा आहे. ऐसे देव धर्म एक होती, परी बोलता दोन दिसती. तैसे श्रोता वक्ता दोन म्हणती, परी असती एक रूपा. म्हणजे आजपर्यंत जो प्रवास जो चालला, भक्तीचा जो प्रवास चालला, त्याच्यामध्ये देव आणि धर्म हे आपण दोन बघितलं की देवाने सांगावं आणि धर्माने ऐकावं. बरोबर काय? पण त्या देवाने त्या धर्माला काय केलंय, एकरूप केलं. तसं वक्त्यांनी सांगावं आणि श्रोत्यांनी ऐकावं. बरोबर की नाही? मग श्रोत्याने ऐकावं, श्रोते आणि वक्ता हा कसा आहे, एक कथा आहे एकरूप होतील. म्हणजे भगवंता स्वरूप सगळे होते. म्हणजे जे सांगणारा सुद्धा कोण आहे, भगवंत, आणि ऐकणारा सुद्धा श्रोते सुद्धा कोण आहेत, भगवंत आहेत. का? त्यांनी मन लावून कथा ऐकली. ऐसे चित्त दोघांचे एक होय, ते केवळ एक रूप पाहे. चित्त शुद्धार्थ ऐकावी हे, पुण्यकथा भारतींची. आणि मग इथे सांगितलं ही कथा कशी आहे की पुण्य पावन कथा आहे. आणि ज्या कथेचा जो अर्थ आहे की तो भावार्थ जो आहे, तो भावार्थ सुद्धा त्या कथेला सोडून नसावा. पुण्य झाली संचित, पुढे केवळ कृपा होय तेथ. श्रोतियांचे विशुद्ध चित्त, काढून घेई स्वामी तो राम. आणि अशी ही पुण्यपावन जर आपण भावार्थाने जर ऐकले आणि मग त्या श्रोत्यांच्या मनामध्ये काय वाईट विचार असतील तर ते वाईट विचार सुद्धा, वाईट जर दोष असतील तर वाईट भगवंत काय करणार आहे, ते त्यांचे काढून घेणार. कशामुळे काढून घेणार आहे की त्या तुमच्या कानाला ही कर्णमधून कथा ऐकल्यामुळे तुमचे दोष सुद्धा नासतील. अशी ही पुण्यपावन कथा. ही कथा ऐकता सुख आहे, आणि अवघे कृष्ण रूप होय. महापापाशी नाश होय, निसंशय ह्याची जाणार. आणि ही कथा ऐकल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला सुख लाभणार आहे, शांती लाभणार आहे. आणि सर्व कथा ऐकताना काय होईल, कृष्णमय खरोखर त्यामध्ये भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी. बरोबर की नाही? की आपण जर भाव धरून जर कुठले ग्रंथ वाचला किंवा ज्ञानेश्वरी वाचली तर कृपा करी हरी दयावरी. मग तसाच हा ग्रंथ आहे की जर आपण जिथे लक्ष याच्यावर श्रद्धा ठेवली तर आपण काय होणार, कृष्ण रूप होऊन. आणि अशी ही महापापाचा काय होईल, तुमच्या नाश होईल. पण त्याच्यामध्ये संशय नसावा. काय ते पोथ्या पुराण वाचताना काय त्या पोथ्यावर कोणता भला झाला, संशय आला, तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. म्हणून निसंशय हेची जाणार. म्हणजे काय करा की याच्यावर तुम्ही काय करा, संशय ठेवू नका, याच्यावर तुम्ही मात्रा ठेवू नका की ही कथा काय आहे. आणि मग त्याच्याने तुमचा काय होईल की श्रोत्यांना माझी विनंती आहे, विष्णुदास नामा इथे सांगतोय की श्रोत्यांना माझी विनंती आहे, मी आजपर्यंत तुम्हाला काय केलं, ही कथा जी दिली या कथेवर तुम्ही संशय घेऊ नका. ही कथा पुण्य पावनच माना, त्याच्याने तुमचा सुद्धा काय होईल, उद्धार होईल. श्रोत्यांशी माझी विनवणी, मी शिणविले कथा सांगोनी. स्वामी माझ्या बोबडिया वचनी, कृष्ण नाम घ्या सदा. ज्या वेळेला भगवंतांनी ज्या वेळेला एक लक्ष्मी आणि अवदसा, बघा झोपला असेल तर सांगतो तुम्हाला, लक्ष्मी आणि अवदसा. हा, लक्ष्मी आणि अवदसा आपण बोलतो अवदसा. त्यावेळेला काय सांगितला की लक्ष्मी बोलते मी येते, पण अवदसा बोलते काय, मी पण येते. मग मी अवदसा आला की समजायचा की ती डोळ्यावर पहिली येतं, त्याच्यामुळे ती कथा ऐकायला येतंय. ती काय ती अशी येत नाही तुम्हाला, तुमचा त्याच्यामध्ये दोषच नाही. लक्ष्मी जर आपण लक्ष्मीला जर पुढं ठेवून जर तिला जर आपण ठेवली तर ती काय बोलते, त्या भगवंताच्या दोन्ही आहेत. मग ती काय बोलते मी पण येईल. मग ती आल्यावर कधी समजतं, कोणाला ते डुलकी येतं. त्याच्यामुळे त्याचा झोपेचा का विंध्यात झोपा तुम्ही, पण कथा ऐकायला आली नाही टेन्शन घेऊ नका. आणि मग
की काय कृष्ण नाम घ्या सदा. काय सांगितलं आहे की ही कथेला तुम्ही गेल्यानंतर काय करा, या कथेचा की तुम्ही खरोखर अंतःकरणातून हृदयातून जर तुम्ही भगवंताचं तुम्ही नाव घेतलात, हृदयातून जर तुम्ही नाव घेतला तर तुम्हाला खरोखर ही कथा काय होईल, फलदायी होईल, असं विष्णुदास नाम आपल्याला सांगतोय. जे भारत कथेशी लिहिता उद्धरी पूर्वजांशी, आणि तेच ऋषिकेशी होते हरिरूप. आणि ही जी कथा जी भारतीची जी आहे, महाभारत जी आजपर्यंत आपण ऐकली, बरोबर की नाही, रक्ताचा सडा पडला, रक्ताचा पाऊस पडला, आणि ती पुण्य पावन कथा करताना शेवटला भगवंत सतत उभा राहिला, सतत पांडवांच्या बरोबर सतत उभा राहिला. आणि सगळ्याच, मग मला सांगा, आजपर्यंत दुर्योधनाने पाप केलं, सर्वांच्या हातून कोणाच्या कृत्य शकुनी मामाने पाप केलं, पण शेवटला त्या कुंभी पापामध्ये उद्धारलं कोणी, धर्मानेच उद्धारलं. धर्माच्या मुळेच सगळ्यांचा उद्धार झाला की नाही. म्हणजे शेवटला भगवंतानी आजपर्यंत महाभारतीची कथा केली, रक्ताचा पाऊस पडला, सडा पडला, बरोबर की नाही, पण त्याच्यातून एकच केला, पण शेवटला भगवंतानी काय केलं, सगळ्यांचा उद्धार सुद्धा केला. मग अशी ही पुण्य पावन कथा, याच्यातून आपल्याला काय करायचं, जिथे जिथे महाभारत घडतंय, आपल्या घरात सुद्धा महाभारत चालू असतात, बरोबर की नाही, जागेवरची भांडण, याच्यावरची भांडण, कशावरची भांडण, महाभारत चालूच असतात. म्हणजे म्हणजे हे महाभारत या कथेमध्ये, भारतीच्या कथेमध्ये आपण हेच कर, मग हे काही केलं म्हणून आपण करावं का, बरोबर की नाही. याच्या उलट नको व्हायला, की काही जर भाव दुर्योधन जर भांडलं तर आपलं भाव सुद्धा भांडायला नको ना, पण आम्ही त्याच्याविषयी असं भांडतोय, लक्षात आला. आणि अशी ही जी कथा जी आहे, की जर कोणी जर लेखणीतून जर कोण लिहिल, बरोबर की नाही, लेखणीतून जर लिहिल, आता पूर्वजांचा लिहिल ना, आपण साधा आपल्या हवा पाटील गुरुजी खारपायाला त्याही कोटी नाम यज्ञ केला, जय जय रामकृष्ण हरी लिहून त्यांनी काय केला, एका कलशात सगळा प्रत्येकाला, लहान शाळेमध्ये गेले, कुठे कुठे ते गेलं, ते तो एवढा, म्हणजे मी त्यावेळेला आमटेला ज्यावेळेला माझं दुकान होतं त्यावेळेला मी त्यांना बघितलं, प्रत्येकाच्या दारात जायचं, कोणाला ते मुलाला वही द्यायचे, मला जय जय रामकृष्ण हरी लिहायचे, आणि असा त्याही 1 कोटी नाम असा 14 कोटी त्याही लिहिला, किती, आणि तो त्या खारपाडा गावामध्ये खरोखर पुण्यक्षेत्र आहे. पण शेवटला काय आला, सुंद आणि उपसुंद, त्यांच्यामध्ये त्यांचा काहीतरी विचारायचं झाला असेल त्यांच्या पंथामध्ये, पण आज त्या समाजासाठी रामनामाचा कलश स्थापन केलाय. मग अशी ही पुण्यपावन कथा जर कोणी लेखणीतून जर उतरवील तर त्याचा काय होतील, पूर्वजांचा उद्धार होईल त्यांचा, असा इथं ग्रंथ करता येते. इथं कुठल्याही गोष्टीचा संशय नाही, आम्ही संशयानेच प्रत्येक गोष्ट संशयाने पाहिजे. अरे तिथं चालताना पडेल, नक्कीच पडशील, लक्षात आला. पण जिथं जर खंबीरपणे जर तुम्ही चालत गेला असता तो कुठला धक्का लागणार नाही, असा ग्रंथ ग्वाही देऊन सांगते शास्त्रार्थ. ऐसे बोलोनिया वचन ग्रंथ झाला संपूर्ण, भारत संपले येथून सांगे नामा विष्णुदास. म्हणजे तुमच्या पूर्वजांचा उद्धार या कथेने लिखाण जर तुम्ही जर केलात तर तुमच्या पूर्वजांचा उद्धार होऊन तुम्ही काय पावन व्हाल. असे सर्व झाल्यानंतर असे बोलून वचन ग्रंथ झाला संपूर्ण. आणि अशा प्रकारे आज तुम्हाला मी 12 दिवस का 13 दिवस काहीतरी वेडवाकडं बोललो, तुमच्या समोर सांगितलं, आमच्या मनातलं सांगितलं असेल, तुम्हाला कोणाला पटलं नसेल, कोणाला कुठंतरी मनाला कुठंतरी लागलं असेल, लक्षात आला. पण आम्ही आमचं नाही बोललो, ग्रंथ सांगितला, ग्रंथकर्त्याने लिहिलं, त्याच्यातून फक्त आम्ही विस्तार करून सांगला. आपण कुठं कोणाला लागला असेल तर त्याचा तुम्ही माफी मागतोय, बरोबर आहे की नाही, की चांगलं आहे ते तुम्ही घ्या, वाईट असेल ते आमच्याकडं द्या, ते आम्हाला चालेल, पण त्याच्यातून जेवढं कधीतरी एका शब्द गेला असेल, कोणाच्या मनाला लागला असेल, कोण तिथं चुकला असेल, त्याला लागला असेल, पण ते तुमच्यासाठी आम्ही बोललो नाही, आम्ही कथेचा विस्तार केलेला आहे. आणि अशा प्रकारे हा संपूर्ण झाले. आणि आपल्याला काही सांगतोय की विष्णुदास नामा हा सांगतोय की आता हा ग्रंथ जो आपण आजपर्यंत तुम्हाला मी शिनवलं, आजपर्यंत तुम्हाला आम्ही त्रास दिला, पण आता ही कथा काय आली, संपत आहे. आणि मग वांझी पाळणे बांधिती निपुत्रिकांशी पुत्र होती, जे भारती कथा ऐकती ते उद्धरती कोटी कुळा. आणि मग ही कथा कशी आहे बघा इथे विष्णुदास नावाला एवढं कथा संपवली सांगतात तरी पण त्यांना अजून श्रोत्यांना अजून काहीतरी सांगावं असं वाटतंय. काय सांगावं असं वाटतंय
की ज्या वांझी पाळणा बांधतील, म्हणजे ज्या स्त्रीला जर मूल नसेल तर ही कथा ऐकल्याने, श्रवण केल्याने तिला काय होईल, पुत्ररत्नाचा लाभ होईल. आणि मग ही भारताची कथा काय केलं, तिने जर म्हणजे शांत मनाने तिने विश्वास ठेवून जर ही कथा ऐकली तर ही त्याच्यातून त्याचा काय होईल, उद्धार होईल, पुत्ररत्न सुद्धा प्राप्त होईल. आणि त्या कथेने काय होईल, अशी कोटी कुळांचा या कथेतून उद्धार होईल अशी विष्णू पुन्हा पुन्हा हे वारंवार त्यांना अजून राहवत नाही. त्यांना एवढा लिखाण पूर्ण झालाय, संपवली कथा सांगतात तरी पण तुम्हाला अजून ग्वाही देतात की काय करतात, तुमच्या कोटी कुळांचा काय होईल, उद्धार होईल. इति श्रीमान महाभारते सर्वारोहण पर्व कथा सप्तमोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. शंभोतो पुंडलिक वरदा हरि विठ्ठल पार्वती पते हर हर महादेव. सीताकांत स्मरण जय जय राम. गोपाल कृष्ण महाराज की जय. सब संतन की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. बजरंग बली की जय. सब संतन की जय. मंगलमूर्ती मोरया. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणे देह माझा पडावा. उपेशू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागले चारा. कैलास राणा शिवचंद्रमौली, फणींद्र माथा मुकुटी धराई. कारण्य सिंधू भव दुःखहारी, कोण तारी. पारंबी विनती